आले तिथे आले. अरे बाई ते नाही नाही काही बोलायचं नाही, शांतपणे जेवायचं आणि काही लागलं ना तर मला सांगा. 10 वाजू देत 12 वाजू देत. मसाल चल वाह क्या बात है विद्या, मजा आ गया. तुम्ही तो दिल जीत लिया. खरंच म्हणजे आजच्या दिवसात एवढं काय काय घडलंय ना की फिजिकली आणि मेंटली दमायला झालंय. आणि तेव्हा असा गरम गरम पिठलं भात समोर येणं म्हणजे थांब मी आलोच. एवढं सगळं बोलून कुठे निघालास तू? अगं खायला ताट नकोत का? अरे कशाला हव्या ताटवाट्या? 2 दोस्त ना एक ही डब्बे में मिलकर जेवेंगे. त्यांनी ना प्रेम वाढतो, प्यार बढ़ता है. ठीक आहे चमचे चमचे कशाला लागतात? हा हे बघ आपला हात आहे की नाही, तो हात असा असा करायचा, चंबू करायचा त्याचा आणि मग त्याने एक घास उचलायचा आणि समोरच्याला भरवायचा. सिंपल. ओके. हे काय असाच भरवणार आहेस घास? मग आता काय हा घास चिवचा हा घास काऊचा असं करायचंय का आता? आय डोंट माइंड, पण ते आज नको करायला. आज आपल्या संसाराची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होती. सो ही सुरुवात तू नाव घेऊन कर. ए नाही हा. अरे पण मी पण घेणार आहे उखाणा, पण तू आधी हास घेतलास ना हातात, त्याच्यामुळे आधी तू उखाणा घे. सई उगाच कसला तरी हट्ट धरू नकोस. ए हट्ट करणं हे माझं काम आहे आणि ते हट्ट पुरवणं तुझं काम. त्यामुळे आता ज्यादा मत खाओ भाव, जल्दी जल्दी ले लो नाव. सई आधी रामामुळे सीतेला घडला होता वनवास, तसाच आज माझ्यामुळे तुलाही होतोय त्रास. पण जमेल तसं सावरण्याचा करेन मी प्रयास. तोपर्यंत सई गोड मानून घे ना घास. क्या बात है, सुपर्ब है सुपर्ब. ए आता माझी टर्न. तू इरशाद म्हण. इरशाद म्हण. इरशाद. अर्ज किया है, नवीन स्टोरी लिहितोय आपण
झालं गेलं जाऊ द्या ना. मिळून घर बनवतोय आपण, त्यात हॅपी थॉट्स ना राहू द्या ना. आपण मोठे होतोय तशी आपली स्वप्न सुद्धा मोठी होऊ द्या ना. घास भरवते आदित्यराव, थोडी स्माइल मोठी होऊ द्या ना. थोडी थोडी अजून थोडी स्माइल, थोडी अजून. काय झालं? काय झालं? बघू मला जोरात तू रक्त आलं. काही ना सई, बघू दाखव. काय नवरा बायकोचं गुलुगुलू चाललं होतं वाटतं. आज प्रेमानीच पोट भरणार आहात की जेवायचा वगैरे विचार आहे? जेवतच होतो आम्ही. तुम्हाला पण यायचंय का जेवायला? नको बाई, मी आपली शेजार धर्म पाळायला आले होते हो. शेजारी कसेही असले ना तरी नवीन राहायला आल्यावर काहीतरी नेऊन द्यायची पद्धत असते हो आमच्यात. सगळ्या गोष्टी अगदी नवऱ्याला विचारूनच करतेस असा वाढू नकोस. प्रेमाने देते ना, गपचूप ठेवून घे सिंधू मामीचा खाऊ आणि जमेल तसा गोड मानून घे. तुम्हाला काय वाटलं सिंधू मामी तुम्हाला गोडा धोडाचं खायला घालेल काही? आता माझ्याशी रोजच गाठ पडणार आहे तुमची आणि माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला मिरच्या झुमणारे, आगाग होणारे, डोळ्यातून पाणी येणारे. त्या सगळ्याची सुरुवात म्हणून हा शुभशकून गोड मानून खाऊन घ्या. हं? काय झालं? चेहरा का पडला तुझा? हेच मूडच गेला. मग त्या मूडला खेचून परत आण. कारण या बाईमुळे आपण आपला मूडच काय आयुष्यात काहीच घालवून घ्यायचं नाहीये. परत आधी आपल्या आयुष्यातलं आपलं, आपल्या दोघांचं तसं पहिलं घर आहे रे. आणि प्रॉब्लेमॅटिक असलं, छोटस असलं, कसंही असलं तरी ते आपलं आहे ना. इथून पुढे आपण कदाचित खूप सुंदर सुंदर छान मोठी अशी अनेक घरं स्वतः विकत घेऊ. पण या पहिल्या घराची गंमत त्या घरांमध्ये नसेल ना. हे घर कायम आपल्या आठवणीत राहील, आपल्याला आठवणी देत राहील. आणि मग जर का आठवणीच तयार करायच्या असतील तर त्या छान मला आठवणी करूया ना, नाही का? या घराच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात एकदम मस्त आनंद भरून टाकूया. प्रत्येक क्षण, प्रत्येक मोमेंट एकदम स्पेशल करून टाकूया. इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद ना की त्या सिंधू मामींची निगेटिव्हिटी कुठे दिसणारच नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टी मी एकटी करू शकते, पण मला तुझी साथ हवी आहे. आपल्या या दोघांच्याच घरात तू पूर्णपणे माझा होशील ना, मला साथ देशील ना.
सईताई, ओ सईताई, सईताई. आधी दार उघड. का दार उघड ना. चांगली झोप लागली, उठलो तर उडून जाईल. अरे पण तू उठला नाहीस तर दारातली व्यक्ती सुद्धा निघून जाईल ना. जा जा. तिथे जा मग तू उघडचा. नाही, मला मला छान स्वप्न पडतंय, ते पूर्ण करू तर तू उघड. सईताई, ओ सईताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का सकाळ? आता तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली मार्लिंग म्हणताय म्हणजे झालीच असं ना. नाही म्हणजे तसं नाही. राणी सरकार उठल्या का? सईताई उठल्या? तिचं अजून एक स्वप्न बघून पूर्ण होतंय म्हणे, ते झालं की उठेल ती. असं बी करता येतं? तुमच्या सईताईला काय सगळ्याच इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करता येतात नाही का? हा ते पण आहेच म्हणा. तुम्ही उठवा ना त्यांना. का काही काम होतं का? हा काम आहे, अर्जंट आहे आणि महत्वाचं आहे. अरे बापरे, मग मला सांगा, मी करतो. नाही नाही अगं, तुम्हाला कसं सांगायचं, तुम्ही त्यांनाच उठवा. अरे आता अर्जंट महत्वाचं म्हणलात ना, सांगा सांगा, मी येतो. अहो तुम्हाला नाही सांगता येणार हो, तुम्ही उठवा ना त्यांना. खरं सांगू का, तिला उठवलं तर जीव घेईल माझा. अहो अजून टाइम घालवला ना तर माझं पण जीव जाईल हो. तुम्हाला काही होतंय का? व्हायचंय म्हणजे आता होत नाहीये पण होईलच ना. सगळ्यांनाच होतं बघा, तुम्हाला बी होईल, सईताईंना बी होईल. प्रत्येकाची ना वेळ असते, ती आली ना की प्रत्येकाला होतं. अहो तुम्ही काही जीवन मरणाचं सांगताय का? काही काही मोठं होत आहे का? नाही हो. अहो मग काय चाललंय की सांगा ना. सईताई, ओ सईताई. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही ओरडू नका, मी उठवतो. काय झालं विद्या, का मारतीयस? इकडे. अहो इथं भीतीनं आणि लाजेनं माझं पार घामटे निघालं. या आदित्य दादा किती प्रश्न विचारतात, मला काय उत्तर द्यायचं काय बी कळना. आणि आता बाईचं दुखणं बाईलाच कळतं ना हो, त्यात असं दुखणं बाप्या माणसाने सांगता बी येत नाही बघा. काय बोलतेस, मला काही कळत नाहीये. आणि एवढं सकाळी सकाळी काय अर्जंट काम आहे तुझं माझ्याकडे? अहो आता सकाळ सकाळ दुसरं अर्जंट काय काम असणार? काय? हे बघा, बाप्या मंडळी उठायच्या आधी आहे ना आपण आवरून घेऊ. तुम्हाला सवय नाही ना म्हणून तुम्हाला उठवायला आले होते. सकाळ सकाळ गेले ना की स्वच्छ पण असते, नाहीतर नंतर मग 2 तास पोट धरून बसायला लागते आणि त्याच्या प्रेशरने तुमचा प्रेशर कुकर व्हायचा. प्रेशर? ओ ओके, ते प्रेशर. पण तू म्हणा म्हणजे इथे काय वॉशरूम आणि टॉयलेट वगैरे नाही आहेत असं काहीतरी बोलू. इथं समजा सार्वजनिकच असते, जिंदगी पण आणि टॉयलेट पण. चला येत आहे ना? हा. तर आहे म्हणजे काय. हो आदित्य भाऊ, अहो राहू द्या. अहो कामगारासाठी आंदोलन पेटवणं वेगळं आणि स्टोव पेटवणं वेगळं. राहू दे ते. अरे असं कसं नाही जमणार, रोज तर जमतं आणि आजही जमत नाही ना, तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार. अहो तोपर्यंत मी आणलेला चहा थंड होईल ना. अहो मस्त पैकी गरमागरम चहा घ्या, तरतरीत व्हा आणि मग परत जोमाने काम करायला लागा. चला चला. या. छान झालंय रे. आता तुम्ही जे बोललात ना ते आवडलं आपल्याला. काय ते? हेच की जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणार. करेक्ट आहे. आपलं सुद्धा सेम टू सेम ठरलाय.
आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजला सोडायचं नाही. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत झगडत राहायचं आणि प्रयत्न करत राहायचं. खरं सांगू माझी तीच इच्छा आहे, पण नाही. अहो तुम्ही आता यामध्ये पडू नका. अहो आमच्या पायी तुम्ही तुमची नोकरी घालवलीत. आता परत जर तुम्ही आमच्या झगड्यात सामील झालात ना तर मला माझी स्वतःचीच लाज वाटेल. अहो ही मोळकी चाळ, ही छोटीशी खोली, ही तुमची जागा नाही आहे. हो तुम्ही इथून बाहेर पडून मोठी झेप घेण्याचा विचार केला पाहिजे. झेप वगैरे फार दूरची गोष्ट आहे. आधी स्वतःच्या पायावर परत उभं राहू शकलो ना तरी खूप आहे. असं का बोलता तुम्ही? अहो तुम्ही शिकले सवरलेले जेंटलमॅन माणूस. अहो तुम्ही MBA वगैरे फर्स्ट क्लास केलंय आणि तुम्हाला अशी झटकन नोकरी आणि पटकन पगार मिळेल. अहो बघता बघता प्रमोशन बिमोशन आणि मग डायरेक्ट मालकाच्या चेअरवर बसणार तुम्ही. मग हाय का नाही काय? पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. कुठली? मागच्या वेळेसारखं यावेळेस खरं बोलू नका आणि खरं वागू नका. अहो खऱ्याचा जमाना नाही राहिला. आता परत जर तुम्ही खरेपणा दाखवला आणि त्यांना खरं खरं सांगितलं की तुम्हाला मागच्या वेळेस नोकरीवरून काढून टाकलं तर मग तुम्हाला कुठंच नोकरी मिळणार नाही. ठीक आहे, नको देऊ दे, पण मी खोटं बोलणार नाही. तुम्ही मिडल क्लास व्हाईट कॉलर लोक, तुम्हाला तत्वगित्व महत्वाची वाटतात. पण आता एक पायरी खाली उतरलात तुम्ही. मिडल क्लास सोडून आमच्यासारख्या गरीबाच्या थर्ड क्लास दुनियेत आलात तुम्ही. तेव्हा इथला कायदा कानून समजून घ्या तुम्ही. इथे चूक बरोबर, खरं खोटं, चांगलं वाईट असलं काहीच नसतं. असते ती फक्त जिवंत राहण्याची धडपड. इथं सरळसोट काहीच मिळत नाही, हिसकावून घ्यावं लागतं. इथं जगायला बी संघर्ष करावा लागतो, झगडा करावा लागतो. इथं सरळ सोपं काहीच नसतं. लाईन कसली बी असू दे, दुधाची, बसची, संडासची, ज्याची पावर त्याचं वावर. विद्या, हे काय इथे सगळ्या अशा बादल्या का ठेवल्या आहेत रांगेत? असायला काय झालं सांग ना. अहो नंबर लावले चाळीतल्या लोकांनी. नंबर? आता बघा, आपल्या चाळीत घर किती 20 आणि माणसं किती 40, पण टॉयलेट एकच आहे आणि सगळ्यांची वेळ पण एकच आहे. त्याच्यामुळे हे असे नंबर लावले. पण मग माणसं का नाही अशी रांगेत उभं राहत आहेत? म्हणजे असं बादल्या वगैरे का ठेवल्या तिथे? अहो माणसं नंबर इथे लावले तर बाकीची कामं कोण करतील? आणि नंबर नाही लावले तर त्यांचं हे काम पण राहील ना, म्हणून असे नंबर लावले. बापरे, हे जरा टू मचच आहे. अहो टू मच नाही, लय मच वाला काम आहे बघा. ही तर जगायची पद्धत आहे. पण जाऊ दे, काही नाही, तुम्ही नंबर लावा. विद्या, आपण एक काम करूया, आपण नंतरच येऊया. ही एवढी माणसं जर का असतील तर सगळ्यांचा नेचर कॉल उरकेपर्यंत 2-3 तास तरी जातील. मग आपण एक काम करूया, आपण 2-3 तासानंतरच येऊया. म्हणजे मग हे असे नंबरही लावावे लागणार नाहीत आणि वाटही बघावी लागणार नाही ना आपल्याला. चल जाऊया. अहो येड्या का खुळे तुम्ही? असं वागलात तर कसं व्हायचं तुमचं? अहो ही खऱ्याची दुनिया नाहीये. इथं आपलं नशीब आणि आपली बादली आपल्यालाच बदलायला लागते. अशी थांब. ही विद्या, थांबा हो जरा, आवाज करून ग बसा. विद्या काय करते? बसा. जाऊ. हो विद्या, काय करतेस तू? ही चिटिंग आहे. अहो इथं जगायची हीच रीत आहे, हाच नियम आहे इथला. मला ज्या गोष्टी पटतात ना त्याच गोष्टी मी करते आणि मला हे सगळं पटत नाहीये, त्यामुळे मी हे करणार नाही. मी पण मला जे वाटतंय ना तेच करते. तुम्हाला नसेल ना वाटत तर तुम्ही उद्यापासून लवकर उठा आणि लावा नंबर. पण आता जा. विद्या का तू जा लवकर, नाही तर मी जाई ना आणि माझं प्रेशर लय खतरनाक आहे. एकदा का आत गेले ना की पाऊण तास बाहेर निघतच नाही मी. ओके.